1 लाख SIP असेल तर आपण स्टेप बाय स्टेप तुम्हाला आता गाईड देणार आहे की याच्यामध्ये तुम्ही कसा ब्रेकअप करू शकता, तुमच्या सगळ्या गरजा इन्व्हेस्टमेंट कशा बघू शकता. सो 1 लाख रुपये आपले इन्कम आहे, त्याच्यामध्ये 40,000 तुमचा रेंट जाऊ शकतो किंवा EMI, त्याच्यातही 7,000 उरतात. तर त्याच्यात तुम्ही हॉटेलमध्ये जाणं किंवा तुमचे लाईफस्टाईल एक्सपेन्सेस सुद्धा मॅनेज करू शकता. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुमचं लाईफ कव्हर, हेल्थ इन्शुरन्स आणि एमर्जन्सी फंड. सो याच्यातून तुमचा जवळजवळ 9,000 एक एमर्जन्सी फंड तुमचा याच्यातून जाईल. बाकी तुमचं लाईफ आणि हेल्थ बाकीच्या पैशांमध्ये होणार आहे. 30,000ची मात्र आपल्याला SIP सुरू करायची आहे. 15,000 रिटायरमेंटसाठी असेल, 10,000 बच्चूसाठी असेल, त्यातली 5,000ची SIP असेल ती तुमच्या शॉर्ट टर्म, की तुम्हाला काहीतरी घरात वस्तू घ्यायची आहे किंवा तुम्हाला काही बेसिक जर गोष्टी करायच्या असेल ज्याचे 5 वर्षांचे तर त्याच्यामध्ये तुम्ही शॉर्ट टर्म घेऊ शकता. 10,000ची SIP तुम्ही ट्रॅव्हलसाठी करू शकता, की समजा दर 3 वर्षांनी तुम्हाला बाहेरच्या देशात जायचंय तर त्यासाठी तुम्ही प्लॅन करू शकता. तुम्हाला असं वाटतं की तुमच्या सॅलरीनुसार असं तुमचं इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग करून हवंय तर कमेंटमध्ये कनेक्ट लिहून पाठवा, फॉर्म भरून पाठवा. आमची टीम तुम्हाला नक्की कनेक्ट करेल. थँक्यू. Mutual fund investment are subject to market risk. Read all scheme related documents carefully. Past performance may or may not sustain in future.